1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये। चला तर मग बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण उपवासाची पुरी कशी बनवायची ते बघतोय। पुरी बनवण्यासाठी इथे मी 1 कप वरई घेतलेली आहे। वरई म्हणजे उपवासाचा भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो त्याला वरई असं म्हणतात, काही भागात भगर म्हणतात। 1 कप वरई आणि याचं आता आपल्याला पीठ करून घ्यायचं। जितकं शक्य असेल तितकं बारीक पीठ दळून घ्यायचं। आता हे छान असं पीठ दळून झालं की यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे घालते। आलं घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही जर उपवासाला आलं नसाल खात नाही घातलं काहीच हरकत नाही। आता हे पुन्हा एकदा फिरवून घेऊया। आलं आणि मिरची छान यात फिरवून झालं, याची पण पूड झाली आहे, तुम्ही बघू शकाल की यामध्ये मी कोथिंबीर घालते। कोथिंबीर बरेच जण खात नाहीत उपवासाला, पण मी वापरतेय, ऑप्शनल आहे। तुमच्याकडे उपवासाला काय पदार्थ चालतात काय चालत नाही त्या अंदाजाने तुम्ही स्किप करू शकता किंवा ऍड करू शकता। आता इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेत, साल काढून घेतलंय बटाट्याचं। हे किसणीने किसून घ्यायचे, शक्यतो मॅश नाही करायचे, हे असं छान बारीक किसून घ्यायचे, म्हणजे ते गोळा करताना त्यामध्ये बटाट्याचे पीसेस राहत नाही, तुकडे राहत नाही। शक्यतो किसूनच घ्यायचं। बटाटा छानपैकी मॅश झाला की हे जे आपण पीठ दळून घेतलं होतं हे पीठ घालायचं। यामध्ये 1/2 कप राजगिऱ्याचं पीठ बाइंडिंग येण्यासाठी मीठ घालायचं चवीनुसार। पाण्याचा वापर नाही करत आहे मी, बटाट्यामध्ये खूप सारं मॉइश्चर असतं, त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेतो। जितपत लागेल तितकं हे वरईचं पीठ ऍड करत राहायचं आणि याचा छान असा गोळा करून घ्यायचा। आता हे पीठ छानपैकी मी मळून घेतलेलं आहे। जितकी वरई आपण वाटून घेतली होती तितकी छान बसली आहे। या बटाट्याचं जितकं मॉइश्चर होतं त्यामध्ये वरण मी पाणी अजिबात ऍड केलेलं नाहीये। आता यापासून असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता हे पीठ घ्यायचं गोळा केलेलं, तेल घालायचं थोडंसं चमचाभर, हवं तर तुम्ही पॉलिथिन पेपर पण वापरू शकता आणि हे लाटायचे। एकतर हाताने थापून घेऊ शकता या पद्धतीने किंवा मग अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे। वरई आहे, वरई जरा भुसभुशीत राहते, त्यामुळे याला भेगा जायची शक्यता जास्त असते, त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे असं हाताने स्प्रेड करून घेतलं तरी चालेल आणि एजेस एकसारखे करून घ्यायचे। पॉलिथिन वापरायची गरज नाही, तेलावर पण हे छान स्मूथली होते प्रोसेस। दॅट्स इट। आणि हे उचलून बाजूला ठेवायचे, फाटत नाही। आणि तेलावर जर पुरी लाटली नसेल जात तर इथे थोडंसं राजगिराचं पीठ घ्यायचं आणि या पिठावर तुम्ही लाटून घेऊ शकता, अशी पण छान लाटली जाते। पण मग पिठावर लाटली ना पुरी की काय होतं की ते पीठ सुटलं जातं तेल तळताना, म्हणून मी शक्यतो कधीच पुरी लाटताना पिठाचा वापर नाही करत, तेलच लावते। पण तुम्हाला सोयीचं दावा म्हणून दाखवते। पुऱ्या इथे छानपैकी लाटून घेतलेल्या आहेत
तेलही मस्त गरम झालेलं आहे. आता एक एक पुरी घेऊन यामध्ये सोडायची आणि छानपैकी तळून घ्यायची. मस्त खूप छान फुगते पुरी, पण वरई आहे त्यामुळे मध्ये भेग पडते. खूप नॅचरल आहे ते, कारण वरई भुरभुरीत असते. पण ही पुरी मी तुम्हाला तळल्यावर दाखवते. खूप छान खुसखुशीत होतात आणि खूप दिवस त्याचा खुसखुशीतपणा तसाच टिकतो. त्यामुळे फुगली नाही तरी काळजी नका करू, त्या छान खुसखुशीत खस्ता पुऱ्या होतात. रंग किती सुरेख आलाय तुम्ही बघू शकता. वरई वापरली आपण पूर्णपणे यामध्ये, त्यामुळे भेग पडणं हे नॅचरल आहेच. आता ही पुरी आपण काढून घेऊया. आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मस्तपैकी तळून घ्यायच्या. छान खुसखुशीत राहतात. दिवसभर म्हणलं तरी या पुऱ्या मस्त याचा खुसखुशीतपणा टिकतो. चहा बरोबर खायला अप्रतिम लागतात. उपवास काय, एरवीही तुम्ही या अशा पुऱ्या बनवून खाऊ शकता. डब्यामध्ये किंवा प्रवासासाठी नेण्यासाठी विशेष करून भन्नाट लागतात. नवरात्र विशेष उपवासाची पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप वरई, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीर, 3 उकडून सोललेले बटाटे, पाव कप राजगिरा पीठ, चवीनुसार मीठ. भगर बारीक दळून घेत यात हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर घालत हे मिश्रण एकत्रित वाटून घ्यायचं. आता उकडलेले बटाटे किसून घेत यात तयार केलेलं पीठ, राजगिरा पीठ, मीठ घालत पाणी न घालता याचा गोळा तयार करायचा. आता अशा प्रकारे पुऱ्या तयार करायच्या आणि गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर ह्या पुऱ्या तळायच्या. झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची मसाला पुरी तयार. आज आपण उपवासाचे नगेट्स कसे बनवायचे ते बघतोय. खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात हे नगेट्स आणि मेन मध्ये खूप झटपट बनतात. हाताखाली जे साहित्य असतं त्यामध्येच बनवून तयार होतात. सो सगळ्यात आधी सुरुवातीला इथे एक साधारण कपभर वरई मी घेतलेली आहे. 1 कप वरई असेल तर त्यामध्ये आपण घालतोय पाव कप साबुदाणा. तर झाकण लावूयात आणि हे मिक्सरला याचं पीठ करून घ्यायचं, दळून घ्यायचं. आता हे छान दळून झालं. छान याचं जितकं शक्य असेल तितकं बारीक पूड करून घ्यायची किंवा पावडर करून घ्यायची. बघू शका. तर इथे 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घेऊयात. हवं तर किसूनही घेऊ शकता. तर बटाटे छानपैकी मॅश करून झाले. यामध्ये घालूयात आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा, साधारण 1 चमचाभर, अर्धा चमचा जिरं. आता यातले जिन्नस बरेच तुम्ही जर खात नसाल नाही घातलेत काहीच हरकत नाही. चिली फ्लेक्स घालणं पण ऑप्शनल आहे. तर यावर घालूयात हे पीठ जे आपण दळून घेतलं होतं. सगळं पीठ घालायची गरज नाहीये. बटाट्यातलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब होईल इतपतच ते पीठ घ्यायचंय. थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण बरेच जण खात नाहीत उपवासाला, त्यामुळे तुम्ही स्किप करू शकता. बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे त्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकंच घालायचं. त्यामुळे थोडं थोडं पीठ घालायचं, एक वेळेस खूप सारं पीठ नाही घालायचं. आणि मीठ घालूयात चवीपुरतं. हे छान असं मळून घ्यायचं एकत्र. आता हे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवूयात आणि एक अर्धा तास मुरण्यासाठी हे बाजूला ठेवूयात. आपलं पीठ मुरून तयार होतंय तोवर आपण पटकन उपवासाची चटणी बनवूयात. सो चटणी बनवण्यासाठी इथे मी एक साधारण 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या देठ काढून गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत. आता या भिजवलेल्या लाल मिरच्या काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर इथे तुम्हाला लाल मिरची नसेल वापरायची तर हिरवी मिरची पण तुम्ही वापरू शकता. हिरवी पण असते अशी. हो. थोडासा आल्याचा किस घालूयात यामध्ये. शेंगदाण्याचा कूट 1 ते 2 चमचे, चवीपुरतं मीठ आणि दही 2 ते 3 चमचे दही.
झाकण लावायचं आणि आता याची पेस्ट करून घेऊयात. आणि ही चटणी पण आता इथे आपली तयार आहे. येस, तुम्ही बघू शकाल रंग खूप छान येतो आणि कन्सिस्टन्सी आणि चवही खूप छान आहे. नवरात्र विशेष उपवास चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: सुक्या लाल मिरच्या, आल्याचा ठेचा, 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चमचे दही. आता गरम पाण्यात भिजवलेल्या लाल मिरच्या, आल्याचा कीस, शेंगदाणा कूट, मीठ आणि दही घालत हे मिश्रण दळून घ्यायचं. झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची चटणी तयार. आणि आता एक साधारण अर्धा तास हे मुरवून घेतलेलं आहे. चटणी पण आपली तयार आहे. आता नगेट्स बनवायला घेऊयात. तर यातून एक छोटा पोर्शन काढून घ्यायचा आणि हे रोल करून घ्यायचं. हे साधारण पुरीसाठी किंवा करंजी बनवताना जसे आपण हे रोल करतो ना, तसा एक रोल करून घ्यायचा. सो तुम्हाला नगेट्स कितपत जाड पातळ हवं त्या अंदाजाने तुम्ही हे करू शकता. त्याचे हे असे पीसेस करून घेऊयात. खरं हे नगेट्स नसतील करायचे तर तुम्ही हे छोटे छोटे याचे वडे पण करू शकता. आणि हे कट झालं की याला असं नगेट्सचा शेप देऊन घ्यायचं. तर हे इतकं खेळत बसायला तुमच्याकडे वेळ नसेल तर मग तुम्ही छोटे छोटे वडे थापून तळू शकता, शालो फ्राय करू शकता. इवन हे तुम्ही आप्पे पात्रामध्ये जरी फ्राय करून घेतलं तरी हे छान होतात. इथे नगेट्स छानपैकी बनवून तयार आहेत आपले. छान असा शेप आलेला आहे त्याला. आता काय करायचं, आता हे नगेट्स आपण तेलही गरम करून झालेलं आहे तेलामध्ये सोडून फ्राय करून घ्यायचे. खूप हाय हीटवर फ्राय करायचे नाही. स्टीलच्या कढईमुळे काय होतं ना, बऱ्याचदा हे खाली सेटल होतात आणि मग कढईला चिकटून बसतात. नाही, आता व्यवस्थित होत आहेत. आता हे छान खरपूसपैकी आपण तळून घेऊया. उपवासाचे नगेट्स इथे मी छानपैकी खमंग खरपूस असे तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकाल मस्त असा एकसारखा रंग आलेला आहे. खरपूस सोनेरी रंग, छान आणि कुडूम कुडूम बनतात हे. आता हे काढूयात एका टिश्यू पेपरवर. मस्त. आणि आता याच पद्धतीने मी हे सगळे नगेट्स आहेत उपवासाचे ते तळून घेते. हे अतिशय कुरकुरीत बनतात नगेट्स. म्हणजे आत्ताच तुम्ही बघितलं गरम आहेत तरी इतके कुरकुरीत आहेत आणि बराच वेळ हे असेच टिकतात. म्हणजे उपवासाला जर तुम्हाला पाहुणे येणार असतील आणि काहीतरी वेगळं करायचं असेल तर हे तुम्ही असे रोल करून ठेवू शकता आणि पाहुणे आले की पटकन गरमागरम तळून देऊ शकता किंवा तळून ठेवले तरी 1-2 तास हे छान असेच कुरकुरीत राहतात, कडक राहतात, मऊ पडत नाहीत. नवरात्र विशेष उपवासाचे नगेट्स करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप वरई, पाव कप साबुदाणा, 2 ते 3 उकडून सोललेले बटाटे, 1 चमचा आलं हिरवी मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरे, चिली फ्लेक्स, शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. भगर साबुदाणा बारीक दळून घ्यायचा. आता उकडून मॅश केलेल्या बटाट्यात आलं, हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरं, चिली फ्लेक्स आणि तयार केलेलं पीठ, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर आणि मीठ घालत ह्या पिठाचा गोळा करायचा आणि हे पीठ मुरवून घ्यायचं. आता असा रोल करत याला असा नगेट्सचा आकार देत गरम तेलात हे नगेट्स खरपूस तळायचे. झाले आपले नवरात्र विशेष उपवासाचे नगेट्स तयार. आज आहे ना आपण वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहोत. तीच भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा घरामधले भाजी संपलेली असते आणि पटकन काय बनवायचा असा विचार पडलेला असतो. चटपटीत अशी ही भाजी आहे. पंजाबी कढी पकोडा आपण बनवत आहोत. तर इथे अर्धा कप बेसन घेतलेला आहे. यामध्ये घालूयात मीठ, मिक्स करूयात आणि थोडंसं म्हणजे अर्धा कप बेसन असेल तर 3 चमचे पाणी पुरेसं होतं. हे छान याची दाटसर पेस्ट तयार करून घेऊयात. आता 3 ते 4 मिनिटं ही बेसनची पेस्ट ना छान अशी फेटून घ्यायची. आता हे भजीसाठीचं मिश्रण छान फेटून घेतलंय. तुम्ही बघू शकाल छान अशी तार तयार होते. आता हे ना मुरण्यासाठी एक 10 मिनिटं बाजूला ठेवूया.
आता आपण आहे ना कढीसाठीचं जे मिश्रण आहे ते तयार करूयात. 1 कप इथे दही घेतलेलं आहे. 1 कप साठी 4 चमचे किंवा पाव कप इथे बेसन घ्यायचंय. खूप दाटसर असते ही कढी, त्यामुळे हे जास्त प्रमाणात घेतं. पाणी घालायचं. 1 कप जर दही असेल तर साधारण 1.5 कप पाणी, हळद आणि चवीपुरतं मीठ, आणि हे छान एकजीव करून घेऊया. हवं तर थोडी साखरही घाला तुम्ही याच्यावर. आणि हे कढीचं मिश्रण छान एकजीव झाले, तुम्ही बघू शकाल. पूर्ण गुठळ्या यातल्या निघून गेल्यात. आता फोडणी देऊयात. तर इथे साजूक तूप गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात जिरं. जिरं छान फुललं पाहिजे. येस. आता यामध्ये घालूयात 2 लवंगा. लवंगा म्हणजे खड्या मसाल्याची चव खूप छान उतरते कढीमध्ये. दालचिनीचा तुकडा, मेथ्या, कढीपत्ता आणि आलं, किसलेलं आलं. आणि हे 1 मिनिटभर एकत्र परतून घ्यायचं. आहा, या आल्याच्या फोडणीचा इतका मस्त सुवास दरवळतो, क्या बात आहे. आता यामध्ये घालूयात हिरव्या मिरच्या. हे फ्राय करूयात. आणि आता गॅस मी केलेला आहे बंद. कढी करताना ना कायम गॅस बंद करायचा, नाहीतर ताक फाटतं. गॅस बंद केला. हवं तर कढई बाजूला काढून घेतली तरी चालेल. आणि हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलंय हे यामध्ये घालूयात. थोडंसं पाणी देखील घालूयात. चवीपुरतं मीठ. मिक्स करूयात. आणि आता छान 10 मिनिटं शिजवायची आहे, कारण हे बेसन आहे ते कच्चं आहे, ते छान शिजलं पाहिजे. मंद आचेवर हे शिजत ठेवूया. आणि मंद आचेवर इथे ही कढी छान मी शिजवून घेतली, तुम्ही बघू शकाल. छान एकसंध झालेली आहे आणि दाटसर पण व्हायला सुरुवात झाली. खूप दाट आत्ता नाही करायची, कारण यामध्ये भजी आपण घालणार आहोत. भजी पण यातलं पाणी खूप ॲब्झॉर्ब करतात, त्यामुळे आत्ता खूप सारा पाण्याचा वापर, त्यामुळे आता खूप दाटसर नाही ठेवायची. आता भजी करूयात. चला, हे भजीचं मिश्रण हे छान सेट करून घेतलेलं होतं. आता तुम्ही बघू शकाल छान दाटसर आहे. यामध्ये घालूयात ओवा. खायचा सोडा घालायची गरज नाहीये, कारण हे छान फेटून घेतलं, त्यामुळे भजी मस्त हलकीच होतात. बारीक चिरलेला कांदा घालूयात. पाण्याचं प्रमाण कमी घातलं, कारण कांद्यामध्ये पाणी असतं आणि मग ते त्या पिठामध्ये उतरतं, त्यामुळे करूयात मिक्स. आणि याची आता तळूयात भजी. भजी बनवण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. आता हे ना हातानेच याचे असे छोटी छोटी भजी घालून घ्यायची. आता हे हलके हलके खरपूस तळायला लागले की हलकेसे रोटेट करूयात. पहा, एवढा मस्त सुवास दरवळलाय भज्यांचा. भजी मस्तपैकी खवंग तळून झालेली आहे. तर आता काढूयात मस्तपैकी टिश्यू पेपरवर. आहा, वा वा. आणि ही भजी पण आहेत ना, भजी तुम्ही बघा, ओपन करून दाखवते. छान आतमध्ये असे जाळीदार होतात आणि एकदम हलकी बनतात, तुम्ही बघू शकाल. आणि आता ही गरम गरम भजी गरम गरम कढीमध्ये आपण घालूयात. आहा. तर इथे साजूक तूप चमचाभर गरम केलेलं आहे. लाल तिखट घालायचं आहे, बेडगी मिरची, यामुळे ना रंग छान येतो. आणि थोडंसं शिजवून घेऊयात हे. आणि यामध्येच आता घालूयात सुक्या लाल मिरच्या. आहा हा, काय दिसतंय हे भन्नाट. आता ही फोडणी घालूयात या कढीवर. जबरदस्त करूयात हलकीशी मिक्स. तर जसजसा वेळ जातो ना तस तसं हे पकोडा आहे छान याच्यातलं ना मॉइश्चर किंवा पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि हे टम्म आणखी फुगतात. हे कसे खायचे? गरमागरम वाफाळता भात आणि त्यावर हा मस्त असा कढी पकोडा अफलातून लागतं. पंजाबी कढी पकोडा करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप बेसन, मीठ, पाणी, 1 चमचा ओवा, बारीक चिरलेला कांदा,
बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल. बेसनात पाणी घालायचं आणि फेटून घेत मुरवून घ्यायचं. आता यात कांदा, कोथिंबीर मिसळत याची भजी तळायची. झाले आपले पकोडे तयार. कढी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप दही, पाव कप बेसन, पाणी, मीठ, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरं, 2 लवंगा, दालचिनीचा तुकडा, मेथ्या, 1 चमचा किसलेलं आलं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा लाल तिखट, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या. आता दह्यात बेसन, पाणी, हळद, मीठ मिसळून घेत जिऱ्याच्या फोडणीत लवंग, दालचिनी, मेथी दाणे, कढीपत्ता आणि आलं मिरची परतून घेत यात तयार केलेलं पीठ घालायचं आणि शिजवून घ्यायचं. झाली आपली कढी तयार. आणि ही भजी कढीत घालायची. आता साजूक तुपाच्या फोडणीत तिखट, सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि हा तडका कढी पकोड्यावर घालायचा. झाला आपला पंजाबी कढी पकोडा तयार. तर काय की नाही, सांगलीकर झालं काय आणि कोल्हापूरकर झालं काय, इशयच लई हार्ड आहे बघा. जसा इशय हार्ड आहे तसंच सांगलीचं भडंग देखील कडक आहे की. आज काय विचार केला, आज सांगलीचं भडंग होऊनच जाऊ दे. तर सगळ्यात आधी सांगलीचं भडंग आहे त्यामध्ये अख्खा लसूण असतो. सो अख्खी लसूणची कांडी घेते. अशी एखादी बॅग घ्यायची, पोटली घ्यायची आणि मस्त असा बत्ता घ्यायचा आणि याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या. लसूण फार सोलायची गरज नाहीये. बघा हे सगळं रिकामं झालेलं आहे. आता पूर्ण असं सोलून घ्यायची गरज नाहीये. थोडीशी टरफल हवीत या भडंगमध्ये. इथे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि कढीपत्ता मस्तपैकी तेलामध्ये तळून घ्यायचा. आहा, आता हा ताजा ताजा तळलेला कढीपत्ता काढून घ्यायचा एका डिश मध्ये. आता याच कढईमध्ये आपण घालणार आहोत लसूण आणि त्याचसोबत शेंगदाणे आणि हे एकत्र आता फ्राय करून घेऊयात, तळून घेऊयात. तर गॅस करायचा बंद, गॅस सुरू ठेवायचा नाही. आता यामध्ये घालूयात मसाला. साधारण 3 चमचे हे लाल तिखट घालते. हे करूयात मिक्स. आता तुम्हाला आहे ना सिक्रेट सांगते सांगलीच्या भडंगचं. यामध्ये ना पिळायचं लिंबू, या लिंबूचा रस या फोडणीमध्ये, त्याची जी चव, आहा, आणि स्वाद उतरतो. याचं मुख्य कारण आहे, मला असं वाटतं की मसाला जळू नये आणि त्याचं टेम्परेचर हलकंसं कमी व्हावं. चवीपुरतं मीठ आणि त्याचसोबत फोडणीतच पिठी साखर पण असते बरं का. गॅस सुरू करायची आता अजिबात गरज नाहीये. आता यामध्ये आपण घालूयात हा मुरमुरे किंवा भडंगाचे स्पेशल चुरमुरे येतात. रेग्युलर चुरमुरे बारीक असतात, भडंगाचे असे मस्त टपोरे येतात. गॅस बंद आहे, गॅस सुरू ठेवून नाही टाकायचं. हे आता चुरमुरे घालूयात. वाह. आणि आता हे जस्ट एकजीव करून घ्यायचं, मिसळून घ्यायचं. सर्व करताना नाही, इन जनरल आपलं भडंग बनवून तयार झाला की हा जो तळलेला कढीपत्ता आहे तो असा वरनं टाकला जातो आणि परत मिक्स करतात किंवा असाच डेकोरेशनसाठी ठेवतात. चटपटीत भडंग करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 लसणाचा गाठा, तेल, कढीपत्ता, अर्धा कप कच्चे शेंगदाणे, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, 3 चमचे पिठी साखर, भडंग मुरमुरे. भडंग करण्यासाठी सगळ्यात आधी लसणाचा गाठा अशा पद्धतीने चेचून घ्यायचा आणि हलकेसे साल काढून मोकळा करायचा आणि गरम तेलात कढीपत्ता कुरकुरीत तळायचा. आता लसूण आणि शेंगदाणे पण एकत्र परतून घ्यायचे. आता या मिश्रणात तिखट, लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ आणि पिठी साखर घालून एकजीव करून यात मुरमुरे घालायचे आणि हे मिश्रण एकत्र करायचं. झाली आपली सांगलीची प्रसिद्ध भडंग तयार. आज आपण तुरडाईची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत.
खानदेश स्पेशल ही डिश आहे. तोच मसाले भात, पुलाव खाऊन कंटाळा आला ना तर ही मस्त अशी वेगळ्या चवीची खिचडी नक्की बनवून बघा. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये तेल गरम केलेलं आहे. यामध्ये जाईल लसूण बारीक चिरलेला, त्याचसोबत तमालपत्र आणि लसूण हलकासा परतून घेऊ. लसणाच्या फोडणीचा सुवास असा खमंग दरवळतो ना. आता यामध्ये जाईल सुक्या लाल मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा आणि कांदा सोनेरी रंगावर मस्त परतून घ्यायचा. की आता यामध्ये जाणार मसाले. संडे मसाला म्हणजे तो एकच मसाला घातला ना तरी कुठल्याही पदार्थामध्ये पुरेसा पडतो. बाकी मग धनेपूड, जिरेपूड काहीही घालायची गरज नाहीये. लाल तिखट, येस. यामध्ये घालूयात हळद आणि मीठ. करूयात मिक्स. यामध्ये घालूयात बटाट्याच्या फोडी. येस, खानदेशी खिचडीमध्ये बटाट्याची फोड आवर्जून असते आणि त्याच सोबत खूप सारे शेंगदाणे. आता हे करूयात मिक्स. हे व्यवस्थित मिक्स झालंय. मसाल्याचं छान कोटिंग आलेलं आहे बटाट्याला. आता इथे मी काय केलंय, 1 कप तांदूळ आणि अर्धा कप तूर डाळ एकत्र घेऊन स्वच्छ धुवून घेतली. भिजत घालायची अजिबात गरज नाही. आता हे डाळ आणि तांदूळ यामध्ये घालून घेऊयात. घालूयात पाणी. चवीपुरतं मीठ. करूयात मिक्स. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 10 मिनिटं मी वाफवून घेणार आहे. शिट्ट्या काढणार असाल तर मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घेऊ शकता. ही खिचडी छान मी वाफवून घेतलेली आहे. आता चेक करूयात. आहा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल मस्त दिसते खिचडी. राईसही छान शिजलेला आहे. कायम आपण कुकरमध्ये जो पदार्थ करतो ना त्याला एक असा मिक्स द्यायचा म्हणजे तो मसाला आहे तो छान असा सगळीकडे कोट होतो. मऊ पण नाही झालेली, खूप मोकळी पण नाही, परफेक्ट जशी हवी तशी शिजलेली आहे. आता ही खिचडी कशी खायची? ही खिचडी कढी, पापड, सॅलड सोबत सर्व करायची. भन्नाट लागते. पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला ना तर ही खिचडी नक्की बनवून बघा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त आपल्या पारंपरिक पदार्थांसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. खानदेश विशेष मसाला खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 तमालपत्र, 3 सुक्या लाल मिरच्या, 1 कांदा, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ, बटाटे, पाव कप शेंगदाणे, 1 कप तांदूळ, अर्धा कप तूर डाळ, चवीनुसार मीठ, पाणी. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, तमालपत्र, सुक्या लाल मिरच्या आणि कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा. आता यात संडे मसाला, तिखट, हळद, मीठ, बटाट्याच्या फोडी आणि शेंगदाणे घालून एकत्रित करून स्वच्छ धुतलेले डाळ तांदूळ घालून त्यावर पाणी घालायचं आणि मध्यम आचेवर साधारण 2 शिट्ट्या काढायच्या. झाली आपली खानदेश विशेष मसाला खिचडी तयार. आज आपण बनवणार आहोत 1 किलो व्हेज बिर्याणी अतिशय सोप्या पद्धतीने, तीही प्रेशर कुकरमध्ये. 1 किलो व्हेज बिर्याणी आपण बनवत आहोत. तर मी इथे 600 ग्रॅम बिर्याणी बासमती राईस वापरत आहे. आता यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आणि हा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि अर्धा तास हा तांदूळ सोक करण्यासाठी ठेवून देऊयात. तांदूळ मुरतोय तोवर आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी पनीर घेतलेलं आहे. पाव किलो पनीर आहे, पावशेर पनीर आहे. हे मुरण्यासाठी ठेवूयात, मॅरिनेट करूयात. यामध्ये घालायचं बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि मीठ. करूयात मिक्स आणि आता हे 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात. कुकरमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी कुकरमध्ये साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे. सो हे आहे 100 ग्रॅम साजूक तूप, इतकं लागेल. तुपातली बिर्याणीची चव आहे ना अफलातून लागते. आता यामध्ये सगळ्यात आधी मी घातले काजू. काजू छानपैकी तळून घेऊयात खरपूस होईपर्यंत.
इथे काजू आहे ना छानपैकी असे खमंग तळून झालेले आहेत. आता हे काजू आपण काढूयात साईडला एका प्लेटमध्ये. तूप गरम आहे. आता यामध्ये घालूयात फोडणी. यासाठी जिरं मस्त फुललं पाहिजे, दालचिनी, एखाद दुसरं तमालपत्र, 2 चक्री फूल, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी आणि मसाला वेलची. खूपदा लोकांना काय वाटतं ना, खूप सारे मसाले घातले तरच बिर्याणी चवदार आणि रुचकर होते, पण अजिबात असं नाहीये. बिर्याणी तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची तुम्ही घाला, पण खड्या मसाल्यांमुळे काय होतं ना, ती बिर्याणी खूप उग्र होते, त्यामुळे खूप जास्त नका घालू. एनिवे आपण बिर्याणी मसाला पण यामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे फोडणीत खडा मसाला घालताना अगदी बेताने घाला, एखाद दुसरा मसाला पुरेसा आहे. आता सोनेरी रंगावर कांदा छानपैकी आपण परतून घेऊया. कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आणि तुपात परतलेला कांद्याचा जो सुवास तरबळला आहे, आहा क्या बात आहे. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला 1 चमचा, धणेपूड, लाल तिखट आणि जसं मी म्हणाले मसाल्यांचा भडीमार मी यामध्ये करणार नाहीये, आणि हिरव्या मिरच्या तिखटपणासाठी स्लिट केलेल्या. आता हे करूयात छान एकजीव. आता हा मसाला व्यवस्थित एकजीव झाला की यामध्ये घालूयात दही. सो इथे 1 कप दही मी घेतेय. आता हा मसाला आणि दही एकत्र छानपैकी 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया आणि यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. आता यामध्ये घालूयात कोथिंबीर आणि त्याचबरोबर पुदिना. बिर्याणी आहे तर पुदिना मस्ट आहे. पुदिना फक्त न चिरता असा हाताने ते जस्ट हलकीशी क्रश करून पानं टाकली ना की त्याचा स्वाद छान रिलीज होतो चिरलेल्या पुदिन्यापेक्षा. हे करूयात मिक्स. आता यामध्ये मी घेतलेल्या आहेत भाज्या. आतपाव म्हणजे 125 ग्रॅम प्रत्येकी भाजी घेतलेली आहे. फ्लॉवर आहे, गाजर आहे, फरसबी आहे, बटाटा आणि मटार. सो अशा या सगळ्या भाज्या व्यवस्थित घेतल्यात आणि मोठ्या मोठ्या चंक्स मध्ये अशा चिरलेल्या आहेत, जेणेकरून बिर्याणी खाताना त्या भाज्या छान दिसतील. तर या भाज्या घालूयात. मसाल्यामध्ये भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. आता मसाला छान कोट घ्यायला भाज्यांना की पुढे काय करायचं, झाकण लावायचं आणि फक्त 5 मिनिटं एक वाफ काढून घेऊया. शिट्टी वगैरे काढायची. 5 मिनिटं या भाज्या वाफवून फक्त घ्यायच्या. जेमतेम 5 मिनिटं या भाज्या मी वाफवून घेतलेल्या आहेत. वा, तुम्ही बघू शकाल मस्त दिसतात आणि भाज्यांनाही पाणी सुटलं. हेच कारण आहे, कारण काय होतं ना, भाज्या शिजल्या की त्याला पाणी सुटतं आणि मग बिर्याणी जेव्हा कुकरमध्ये करतो तेव्हा त्याला पाण्याचा अंश मग जास्त राहतो. ते करायचं नाही, ते टाळायचं आहे. म्हणून हे आधी हलकसं शिजवून घ्यायचं. आता या स्टेजला यामध्ये घालते पनीर. पनीर आधी घालायचं नाही, त्याचं कारणही तेच आहे की पनीर जर ओव्हर कुक झालं त्याचा सॉफ्टनेस पूर्ण निघून जातो. आता ही झाली आपली भाज्यांची लेयर. हा तांदूळ घालायचा या भाज्यांवर, याची छान अशी लेयर देऊन घे. आता हा मी जो वापरते हा 4.5 लिटरचा अचूक प्रमाणातला कुकर आहे. आता यामध्ये पाणी घालायचं, सगळ्या बाजूने असं पाणी घालायचं. पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं किंवा अंदाज कसा घ्यायचा, या तांदळावर ना जेमतेम 1 बोट राहील इतपतच पाणी घ्यायचं. इतकंच पाणी पुरेसं आहे. आपण मीठ घातलेलं आहे भाज्यांमध्ये, पण तांदळालाही मिठाची चव आली पाहिजे, त्यामुळे वरण थोडंसं मीठ घालणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यानंतर यामध्ये घालूयात 1 चमचा साजूक तूप आणि आता झाकण लावायचं आणि हाय हीटवर 1 शिट्टी काढायची. मीडियम हीटवर हे नाही शिजवत बसायचं, हाय हीट करायची आणि मस्तपैकी 1 शिट्टी काढून घ्यायची. चला आता 1 शिट्टी होईपर्यंत ही बिर्याणी मस्त शिजवलेली आहे आणि 15 मिनिट थांबले, कारण क्वांटिटी खूप जास्त आहे. त्याची पूर्ण वाफ रिलीज होईपर्यंत 15 मिनिटाचा वेळ जातो. वाफेवर भात खूप छान शिजतो, हा तांदूळ मस्त शिजतो. चेक करूया.
बिर्याणी जबरदस्त दिसतेय. योग्य पदार्थ, योग्य निवड आणि योग्य साहित्य असेल ना तर तुमचं जेवण आणि जीवन दोन्हीही सुखकारक बनतं. तुम्ही देखील ही व्हेज बिर्याणी नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. प्रेशर कुकर मध्ये व्हेज बिर्याणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो बासमती बिर्याणी राईस, 250 ग्रॅम पनीरचे तुकडे, पाव चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 100 ग्रॅम साजूक तूप, 10 ते 12 काजू, 1 चमचा जिरे, दालचिनी, 2 ते 3 तमालपत्र, 2 चक्री फूल, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 कप दही, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, 125 ग्रॅम फ्लॉवरचे तुरे, 125 ग्रॅम गाजराचे तुकडे, 125 ग्रॅम चिरलेला बटाटा, 125 ग्रॅम चिरलेला घेवडा, 125 ग्रॅम ताजे मटार, 1 चमचा साजूक तूप, पाणी. स्वच्छ धुवून घेत तांदूळ साधारण अर्धा तास भिजवून घ्यायचा. आता पनीर, बिर्याणी मसाला आणि तिखट घालून मॅरिनेट करायचे आणि गरम तुपात काजू तळून घ्यायचे. आता जिऱ्याच्या फोडणीत खडे मसाले आणि कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. आता आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, धणेपूड, तिखट, मिरच्या एकत्र करून यात दही आणि मीठ घालायचं. आता यात कोथिंबीर, पुदिना घालायचा. आता फ्लॉवर, फरसबी, बटाटा आणि मटार घालून या भाज्या तयार केलेल्या मसाल्यात साधारण 5 मिनिटं वाफवून घ्यायच्या. आता यात पनीर आणि पाणी निथळून घेतलेले तांदूळ घालायचे. आता पाणी, मीठ आणि साजूक तूप घालायचं आणि मोठ्या आचेवर 1 शिटी काढायची. झाली आपली झटपट व्हेज बिर्याणी तयार. आठवणीतले पदार्थ, विस्मरणात गेलेले पदार्थ, तर असाच एक पदार्थ जो पदार्थाचं नाव जरी ऐकलं ना की तोंडाला पाणी सुटतं, असाच मस्त पदार्थ आपल्यासाठी आज बनवणार आहेत कल्पना काकू. काकू, तुमचं आजच्या या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार. तर आपण आज काय बनवतोय? मसाले भात. प्रॉपर असा लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो हो. त्या चवीचा मसाले त्या भात आपण चवीचा. बनवतो. फक्त ह्याच्यात लसूण नाही वापरलेला, लसूण आणि कांद्याचा कांदा वापर नाही नाही करत. सो आधी काय करतो? आता तांदूळ धुवून ठेवलेला आहे. अच्छा. आणि तेल गरम झालं की मग ती फोडणी करून घेऊ. सो इथे 1 कप आपण साधारण तांदूळ हा, घेतलाय 1 कप. आणि अख्खा इंद्रायणी घेतलाय. हो. सो इंद्रायणी ऐवजी आंबे मोहर पण आंबे मोहर चालेल आणि किंवा सुरती कोलंब वगैरे हो. तुमच्या घरामध्ये जो तांदूळ असेल बासमती अख्खा तोही चालेल. तोही चालेल. तेल आता झालंय गरम. तेल तापलंय. मोहरी टाकते. मोहरी मस्त तडतडली. याचा अर्थ आपली फोडणी खमंग बसली. फोडणी खमंग बसली ना की अर्धी लढाई तिथेच आपण जिंकलेले असतो. सो बेसिक फोडणी केलेली आहे. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि आता काजू घातले आणि आता यामध्येच आपण तोंडली पण घालू. ती मऊ जरा हा, राहण्यासाठी म्हणजे तेलामध्ये परतली की त्याला मऊसरपणा छान येतो. मटाराही घेतला, तमालपत्र, वेलची घातलेली आहे, लवंग आणि वेलची आणि हा आलं मिरचीचा ठेचा. आता कोथिंबीर टाकते. तेलामध्येच परतून तेलामध्ये परतून घ्यायची कोथिंबीर. क्या बात आहे, मस्त दिसतोय हे. याची धणे पावडर. अच्छा, धनेपूड घेतली 1 चमचाभर. आहा, मस्त फोडणी बसली आहे. आता काय करूयात? आता तांदूळ परतून घ्यायचे. अच्छा, तांदूळ आणि हे आम्ही फक्त स्वच्छ धुवून घेतलेत, भिजत वगैरे घातलेलं नाहीये कारण इंद्रायणी आहे. सो इंद्रायणीला तसंही गरज नाही पडत भिजत ठेवायची. आणि आता हे परतूयात फक्त. याने काय होतं तांदूळ परतून घेतलं म्हणजे खूप जो मऊ होतो ना असा. अच्छा, तो मऊपणा त्याचा तसा मुळात हा तांदूळ मऊच असतो. आता घालतोय हळद, गोडा मसाला. मस्त असा परतून घेतला म्हणजे मग तो अजून चांगला मऊ होतो. आणि आता त्यात गरम पाणी टाकायचंय.
अच्छा, म्हणजे गरम तांदूळ आपण परतून घेतलाय तो काही त्यामुळे- भिजवलेला नाही, आपला खूप वेळ भिजून नाही ठेवलेला, आणि तांदूळ छान परतून झाला परतून झालाय. की साजूक तूप हा माझा आहे ना फार जिव्हाळ्याचा विषय आहे. भातामध्ये कुठलाही बिर्याणी असो किंवा मसाले भात असो, साजूक तूप गेलं पाहिजे, त्यामुळे एक छान चव येते ना. येस. आता चवीनुसार मीठ टाकते, थोडा गुळ. अच्छा, बस. गुळामुळे ना मसाले भाताला प्रॉपर अशी ऑथेंटिक चव येते. आणि आता एकच शिट्टी एकच करायची. शिट्टी. येस, चेक करूया. येस, जबरदस्त दिसतोय भात. आणि तुम्ही बघू शकाल छान शिजलेला आहे आणि चिकट नाही झाला आणि खूप मोकळाही नाही झाला, अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आणि आता अर्थातच मसाले भात आहे त्यामुळे ओल्या नारळाचं झटपट लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदूळ, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, 8 ते 10 काजू, तोंडल्याचे काप, मटार, 2 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 4 ते 5 लवंगा, आलं, हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, गरम पाणी, 1 चमचा साजूक तूप, मीठ, गूळ. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. आता मोहरी, कढीपत्त्याच्या फोडणीत हिंग, जिरं, काजू, तोंडली, मटार, तमालपत्र, लवंग आणि वेलची घालायची आणि आलं मिरचीचा ठेचा, धणेपूड आणि यात तांदूळ घालत परतायचा. आता हळद, गोडा मसाला घ्यायचा, पाणी, साजूक तूप, चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालायचा आणि साधारण 1 शिट्टी काढायची. झाला आपला झटपट लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात तयार.